स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब, आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, हे खरं तर अचानक जाण्यानं मतदारसंघावरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर आणि राज्यावरती शोककळा पसरलेली आहे. अतिशय चांगलं, उमद, सर्वांना लोकाभिमुख असलेलं हे व्यक्तिमत्व, स्वयंकर्तृत्वावरती 6 वेळा ते आमदार राहिले, मंत्री राहिले आणि स्वतःच्या कामाचा ठसा आणि जनतेच्या मनातील आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडत असताना कोणत्या पक्ष महत्त्वाचा नसून लोक महत्त्वाची आहेत अशी भूमिका घेऊन 6 वेळा त्यांनी विधानसभेमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलं. जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी गोरगरीब, वंचित आणि शोषित शेतकऱ्यांचे, अल्पभूधारकांचे प्रश्न प्राधान्याने मांडत एक वेगळी ओळख देखील निर्माण केली. असं एक हसतमुख चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कुठलीही पार्श्वभूमी नसताना अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये 6 वेळा लोकप्रतिनिधित्व करणं ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे आणि निश्चितपणे ते गेल्यानं सर्वांच्यावरती शोककळा पसरली. आमचे तर अतिशय ऋणानुबंध होते. वेळोवेळी माझ्यापेक्षा ते मोठेही होते, सिनियरही होते आणि सातत्यानं त्यांचं मला मार्गदर्शनही लाभलं. असे एक थोर आणि सर्वांना हव्यावेसं व्यक्तिमत्व. सकाळी 6 वाजल्यापासून 18 तास लोकांच्या सेवेत, कधीही दुसऱ्या रिंगला फोन उचलून प्रत्युत्तर देणारे हे व्यक्तिमत्व होतं. एवढ्या आजारामध्ये देखील त्यांनी सर्वांना अटेंड केलं, सर्वांना पाहिलं. आता पूर आला तर पुरामध्ये देखील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका त्यांनी स्वतः पुरामध्ये गेले. काल देखील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विखे पाटलांनी जो सार्वजनिक सांप्रदायिक कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये देखील उपस्थित केले. सातत्यानं 24 तास लोकांच्या मध्ये राहणं, लोकांच्या भूमिकेशी समरस होणं आणि दुःख जाणून घेणं आणि तुमच्या दुःखावरती विरजण टाकत त्यांना समाधानाचं वातावरण करणं, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. त्यामुळं आम्हा सर्वांना दुःख आहेच आहे. मतदारसंघ, जिल्हा आणि राज्यातल्या लोकांना देखील असं एक व्यक्तिमत्व हरपलं याचं मनापासून दुःख आहे. असं कर्डिले साहेबाच्या माध्यमातून असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही आणि त्याची उणीव नेहमी करता आमच्या आयुष्यामध्ये भासेल अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.